योग्य वेळात बघा, प्रत्येक गोष्ट आम्ही राजकारणात सभ्यता पाळतो. एखाद्याच्या घरच्या मुलांच्या प्रमाणे आम्ही जात नाही. आणि सांगायचंच म्हटलं तर बरंच सांगू शकतो. अनेकांच्यावर रेपची गुन्हे दाखल झालेले आहेत, आम्ही नाही केला असं. घरगुती घरापर्यंत पोहोचायचं नसतं. मुलं ही आपण आपल्याला समान असतात सगळ्यांची मुलं. एखाद्या वेळेला एखादी चूक झाली असती तर आपण राजकारणाचा वापर करून त्याला बदनाम करणं हे अतिशय वाईट आहे. त्याला सुधारण्याची संधी द्यायची असती. मुलांची जीवनाची सुरुवात झाली असती. एखाद्या वेळेस चूक जर झाली असली तर आम्ही आम्ही अशा पद्धतीचं राजकारणच केलं नाही. आणि त्यामुळं या त्यावेळी योग्य वेळी जर त्यांच्याकडून जर अशीच भावनानं आमच्या विरोधात जर काम करणार ते असतील तर आमचं देखील पुढच्या काळात मग असंच वागणं राहील. हे मी आता जास्त बोलणं उचित नाही आहे. हे आपल्याला पण सगळ्यांना माहित आहे. टोलची पावती कुणी फाडली, आता त्यात गेलं तर बरंच मला काढता येते. स्टेट पाईपलाईन आजची परिस्थिती काय आहे नाही, मला यामध्ये राजकारणामध्ये सभ्यता ठेवूनच पुढे जायचं आहे. आम्हाला तर जबाबदारी आहे. आज मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं स्वप्न आहे. देशाला महासत्ता बनवण्याचं, त्यासाठी राज्यामध्ये काम करतोय. या राज्याची इकॉनॉमी 2047 साली $5 ट्रिलियन झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कोल्हापूर शहरासाठी विविध प्रकल्प आपण आणलेले आहेत. सर्किट बेंच तुम्ही आणला का? नाही आणला. कन्व्हेन्शन सेंटर मी आणलं. आयटी पार्क मी आणला. हद्दवाढीचा विषय आहे. आई अंबाबाई तीर्थक्षेत्र आहे. लवकरच रंकाळ्यामध्ये आता फाउंटन बसेल. आज रंकाळ्याची परिस्थिती काय आणि पूर्वी काय होती. जवळपास 1200 बेडचं हॉस्पिटल आम्ही आणलं. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा परिसराचा विकास केल्यानंतर या जिल्ह्यातील नागरिकांनी ठरवलं यांना हद्दपार करायचं. लक्षात घ्या. 10 पैकी 10 सीट बघा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विजय मी आजही म्हणतो आणि त्या निकाला दिवशी म्हणतो तो. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय आहे, काँग्रेसचा विजय नाही आहे. 10 पैकी 10 सीट आम्ही विधानसभेला आणल्या. जिल्हा परिषद आम्ही आणली. नगर परिषदा आणल्या. आज महानगरपालिका देखील पहिल्यांदा महायुतीकडे आली आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. पुढची येणारी गोकुळ देखील आम्ही जिंकणार आहोत. आणि म्हणून अशा पद्धतीचं बदनामीचं कटकारस्थान हे कितपत योग्य आहे. आपण सभ्य राजकारणी असताना आपली प्रतिमा बदलून घेऊ नये असा माझी त्यांना विनंती आहे. का चालेल 10 जानेवारीला कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली, बरोबर आहे की नाही. 8 तारखेला त्यांनी हा व्हिडिओ काढला होता का नाही. 16 तारखेला निवडणूक झाली, सॉरी 16 जानेवारीला निवडणूक झाली. 14 तारखेला प्रचाराच्या सांगतेच्या दिवशी मला आठवत आहे त्या दिवशी त्यांनी हा व्हिडिओ सकाळी काढला होता ना. मग त्यांनी चौकशीची मागणी केली होती ना. मग चौकशीची मागणी केली असताना त्याचं काय झालं हे विचार करायला पाहिजे ना. पुन्हा अशा पद्धतीचं आपल्या हस्तकांच्याद्वारे व्हिडिओ काढणं कितपत योग्य आहे. मी आता आपल्याला काय सांगितलं आहे की अजितदादा पवार आता जिवंत आहेत का? आहेत. पण त्यांच्या सुळेताईंच्या मुलगीला आशीर्वाद द्यायला कोण होतं? अजितदादांचा आवाज आपण ऐकला नाही. सुनेत्राव यांनी निवडणुकीला उभारल्या. अजितदादांच्या आवाजात त्यांनी लोकांना आवाहन केलं का नाही? आवाजात फरक वाटला आपल्याला? नाही वाटला. हे सगळं AI डेव्हलप झालेलं असतं. डबिंगचे प्रकार आहेत. बघा, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कुणालाही कधीही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही, कुणालाही ब्लॅकमेलिंग केलं नाही. माझ्यावर जे जे आरोप झाले मी या ठिकाणी विश्वासानं सांगतो आपल्याला, माझ्या राजकीय जीवनामध्ये अडथळा प्राप्त व्हावा यासाठी केलेले आरोप आहेत. आणि याचा आपण सर्वजण याचा आय विटनेस आहात. कारण तुमचं मला सहकार्य आहे म्हणून तर मी इथपर्यंत आलेलो आहे. तुम्ही माझं मला आठवते 2007 ला मला पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विद्यार्थी काम मिळालं तेव्हापासून मी काम करतोय. कोणासाठी काम केलं मी रस्त्यावर उतरलो, फेरीवाल्यासाठी उतरलो, रिक्षावाल्यासाठी उतरलो, पाणीपट्टी वाढायला नाही पाहिजे म्हणून उतरलो, घरफाळा वाढला नाही पाहिजे म्हणून उतरलो. मी आमदार असताना सातत्यानं 5 वर्ष रस्त्यावर होतो. पुढचे 5 वर्ष रस्त्यावर होतो. ठीक आहे, पराभव हा स्वीकारला, पण पराभव थांबलो देखील नाही. परत 5 वर्ष काम केलं. परत मला लोकांनी 30,000 मतांनी निवडून दिलं. असं असताना अशा पद्धतीची बदनामी करणं कितपत योग्य आहे. आणि म्हणून हे सगळं षडयंत्र जे आहे बघा, जनता मतदार सुज्ञ हे सगळं कळत असतं. लोकांच्यातूनच अनेक प्रतिक्रिया आपल्याला देखील मिळत असतील. आणि हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी अपेक्षा. आणि परत या गोष्टीला मी त्यांनी काही आरोप करून त्याला उत्तर देणार नाही. खरं म्हणजे मी त्यांनी आव्हान केलं म्हणून उत्तर द्यायला मी स्वतः याला कुठलंही उत्तर देणार नाही. जे काही कायदेशीर प्रक्रिया आहेत ते आम्ही पूर्ण करणार.